सहजासहजी पडवळ कुणालाच आवडत नाही, कारण पडवळसुद्धा कारल्यासारखी थोडीशी कडू लागत असते. त्यामुळे काय करतात, पडवळ खाल्ली जात नाही. पण भाज्या ह्या प्रत्येक काही ना काही आपल्याला त्यामधून शरीराला आवश्यक असे घटक भेटत असतात. कडू जरी असल्या ना तरी ते आपल्याला खाणं आपल्या शरीरासाठी फायदेमंद असतं. तर अशा वेळेस पडवळ जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुक्की पडवळ तुम्ही इथे बनवू शकता. तर पडवळ इथे स्वच्छ पहिली वरनं धुवून घ्यायची, नंतर ना बारीक अशा फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या. एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये ह्या सगळ्या फोडी आपल्याला इथे घालून घ्यायच्या. 1 चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून आपल्याला मीठ हळद याला चोळून ठेवायचं. जसं आपण कारल्यासाठी प्रोसेस करतो अगदी तसंच आपल्याला सेम पडवळसाठी सुद्धा करायचं. म्हणजे पडवळमधला जो असतो ना कडवटपणा तो निघून जातो. साधारणतः अर्धा तास आपल्याला ही अशीच मुरायला ठेवली होती. नंतर ना स्वच्छ अशी 3-4 पाण्याने आपल्याला हे पडवळ धुवून घ्यायची. चण्याची डाळ घालून जर तुम्ही पडवळची भाजी केली तर कडू तर लागतच नाही, पण खायला एकदम छान लागते आणि अगदी न खाणारे सुद्धा पडवळ आवडीने खातात. तर चण्याची डाळ आवर्जून पडवळची भाजी बनवताना त्यामध्ये घालायची. एक पळीभर तेल घातलं, जिरी मोहरी तडतडली की आपल्याला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा हलकासा परतून घ्यायचा. एक टोमॅटो आपल्याला जितक्या बारीक चिरता येईल ना तितक्या बारीक चिरून घ्यायचा. परतताना त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पटकन तेलामध्ये शिजला जातो आणि व्यवस्थित तो गळतो सुद्धा. नंतर ना मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. हळद, हिंग, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि जो आपला घरगुती स्पेशल मसाला असतो ना बनवलेला उन्हाळ्यामध्ये, तो मी इथे 1 चमचा घालून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि चण्याची डाळ घालून आपल्याला चांगला मसाल्यामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं. जितकं तुम्हाला चांगलं परतता येईल तितकं चांगलं परतून घ्यायचं. नंतर ना जी आपण पडवळ धुवून घेतली होती ती पडवळ आपल्याला यामध्ये घालायची आणि पडवळ मात्र इथे आपल्याला चांगली परतून द्यायची. तुम्हाला 5 मिनिटभर तुम्ही परतलं तरी चालेल. मीठ घालायचं आणि नंतर ना अगदी 5 मिनिटांनी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पडवळ आणि डाळ शिजण्यासाठी. जास्त पाणी तुम्ही इथे घालू नका, कारण पडवळला पाणी सुटतं. त्यामुळे नंतर ना पडवळ सुक्की करायला आपल्याला खूप वेळ लागतो आणि झाकण ठेवून वाफेवरती 10-15 मिनिटं आपल्याला पडवळ चांगली शिजून घ्यायची. आता इथे तुम्ही बघू शकताय 10 मिनिटानंतर आपल्याला आतनं-मधनं चेक करायचं आहे. पडवळला पाणी सुटल्यामुळे थोडंसं पाणी परत जास्त झालेलं आहे. पाणी इथे आपल्याला सुक्कं करून घ्यायचं आहे, कारण आपण डब्यावरती ही भाजी देणार असाल तर सुक्की करा. घरी जर तुम्हाला खायची असेल तर अशी थोडीशी लपथपीत तुम्ही इथे ठेवली तरी काहीच हरकत नाही आहे. पण सुक्की केली ना की पडवळची चव खायला खूप छान लागते. आता इथे यापेक्षा जास्त सुक्की करू नका, कारण चण्याची डाळ घातलेली आहे आणि भाजी थंड झाली की चण्याची कोणत्याही डाळी असो किंवा कडधान्य असो पाणी शोषून घेतं आणि मग भाजी खूप कोरडी पडते. तर अशा पद्धतीने